राधाकृष्ण विखे पाटील, तुम्हाला मला सांगायचंय, राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही 8व्या मंत्रालयामध्ये तुम्ही मला 1 महिन्या अगोदर किंवा मागे काही आठवड्यां अगोदर भेटला होतात, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती. गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. अशी तुमची महान कीर्ती आहे मागासलेपणाच्या लोकांसाठी. आणि त्यातले त्यात आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं, राधाकृष्ण विखे पाटील, की ओबीसींना आम्ही विरोधक म्हणून आम्हाला बोला. नैसर्गिक न्याय नाही का? जातीवाद आहे का? ओबीसींना बोलू नये का? सन्माननीय धनंजय मुंडेंना का बोलवलं नाही? सन्माननीय बावनकुळे साहेब का नाही सोबत तुमच्या? प्रश्न विचारले जातील. पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी, खऱ्या ओबीसींना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं